राज्यात खरीप वाया गेलेल्या आणि रब्बीची पेरणी होऊ शकत नसलेल्या मोठ्या भागात यंदा चारा टंचाईचा प्रश्न गंभीर बनलाय. जनावरांना ओला सोडा पण सुका चारा देखील नसल्यानं हजारो शेतकऱ्यांना आपलं पशुधन विकण्याची वेळ आली आहे. एकीकडे ही गंभीर परिस्थिती असताना काही पूर्णवेळ पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मात्र चारा टंचाईच्या प्रश्नावर मात करण्यात यश मिळवलंय. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथरे गावच्या रखमाजी जाधवांनी पावसाळ्यात चारा पिकाची पेरणी करून त्याचा मूरघास बनवून वर्षभराचा चारा तयार केलाय. त्यामुळे यंदा टंचाईच्या काळात त्यांच्या 75 जनावरांना पुरेसा चारा मिळणार आहे. पण यंदा प्रमाणात 2 ते 3 वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती. आम्ही आमच्याकडे 40-45 गाई राहायच्या आहे सध्या बी. आणि ऊस आणि घास घालायचो, काही गव्हाचं भूस घालायचो आणि काही आमके दमके असं आम्ही वर्ष काही काढवतो. पण आम्हाला नेमकं उन्हाळ्यात आम्हाला चाराच राहत नव्हता. उन्हाळ्यात दुष्काळ पडला का काही दुष्काळ पडू नाही पडू पण उन्हाळ्यात एरीला पाणी नसल्यामुळं घास आम्हाला भेटतच नव्हतं, फक्त ऊस वाळेल भेटायचा. मग त्याच्यानंतर आम्हाला मूर घासाची थोडी कल्पना आली आमच्या डोक्यात. मूर घासाची कल्पना आल्यानंतर मूर घास आम्ही तयार करायचं आम्ही ठरवलं आणि ठरवल्यानंतर आम्ही त्याच वर्षी तो तयार केला आणि केल्यानंतर आम्ही तो 100% जनावराला घालायला सुरुवातच केली. आम्ही आजही तोच मूर घास जनावराला घालतो आम्ही. पावसाळ्यात भरपूर चारा पीक घेऊन तो चारा साठवण्याचा विचार रखमाजी जाधवांनी केला. अशा वेळी दैनिक ॲग्रोवनमध्ये त्यांना मूरघासाबद्दल माहिती मिळाली. मग मूरघास निर्मितीचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी जाधवांनी कृषी विद्यापीठ आणि चितळे डेअरीचा दौरा केला. मूर घास आम्ही 2012 साली आम्हाला ती तयार करायची संकल्प आमच्या डोक्यात आली. ह्यो ॲग्रोवन वाचल्यानंतर आमची ती डोक्यात आली का मूर घास काय ह्योच आम्हाला कळाना. आधी मूर घास आम्ही म्हणलो आपला ह्यो घास आहे का तो घास. आम्ही विद्यापीठवर गेलो. विद्यापीठवर आम्ही विचारलं त्यांना का मूर घास काय. मूर घास आपण तयार करीत होतो पण आम्ही आता या खड्डे तयार करतो. मग आता काय आम्ही तयार करीत नाही. म्हणलं मग आम्हाला बॅगीत भरायचा. बॅगीची आपली जाहिरात आहे रोजची. ती म्हणे आपल्याकडे काहीच नाही म्हणे इथं. मग आम्ही म्हणलो आम्ही ते चितोळे फार्मवर आम्ही त्यांचा पत्ता शोधला. चितोळे फार्मवर आम्ही गेल्यानंतर का आम्हाला त्या बॅगी भरता तिथं भरीत होते. 500 बॅगी तिथं 3 भरायला आम्हाला पाहायला भेटल्या. भेटल्यानंतर आम्हाला ते बरं वाटलं. काही बॅगी भरल्या, काही खड्डेत भरल्या. भरल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून ती आयडिया घेतली कसे भरतात कसे नाही. ते म्हणे असं याला हवा बंद करायचं, इतका प्रेस द्यायचा का असं ते इटासारखं इतकं प्रेस झालं पाहिजे आणि एकदम हवा बंद केल्यानंतर तो 2 महिन्यानंतर तयार होतो म्हणे. सुरुवातीला मूरघास बनवण्यासाठी सायलेज बॅगचा वापर करण्यात आला. त्याचबरोबर चाऱ्यासाठी मका, ज्वारीचा पेरा करण्यात आला. चितळे डेअरीत मूरघास बनवण्याची नेमकी पद्धत माहीत झाल्यानंतर जाधव यांनी सायलेज बॅग आणि गोदामात मूरघास बनवण्यास सुरुवात केली. यंदा त्यांनी पावसाळ्यात 14 एकरांवर मक्याचा पेरा करून 3 महिन्यात चाऱ्याची व्यवस्था केली आहे. आता पहिल्यापासून म्हणजे आम्ही भरताना काय साहेब काही सुरुवात भरताना ट्रॅक्टर अगदी 1 फूट भरायल्यानंतर ट्रॅक्टर चालू करतो. ट्रॅक्टर चालू केल्यानंतर ती प्रेस करायला आम्हाला 7 दिवस जाते. भरता एक पळी रोज एक असं करायला 7 दिवस गेल्यानंतर ते 7 दिवस ट्रॅक्टर वरच राहतो कंप्लीट. आणि वर राहिल्यानंतर ती भरायच्या दिवशी ट्रॅक्टर खाली करून घ्यायचं. शिग मारायच्या दिवशी शिग मारल्यानंतर मग ट्रॅक्टर खाली इथलं पडतं. मग फळ्या लावून हे लेबर कुन दाबून घ्यायचं. एवढा कोपरा असा कंप्लीट लेबर कुन दाबल्यानंतर हे 2 महिन्याचा काळखंड राहतो पॅक करून. 2 महिन्यानंतर ते परिपक्व होतं असं म्हणायचं फळ आपल्याला. जसं आपण भट्टी लावलं कुठलं फळ तयार होतं नंतर 2 महिन्यांना हे घालायला चालतंय. आणि तिथून पुढं तुम्ही 6 वर्ष जरी ठेवलं तरी हाय असंच राहतं, याच्यात घट होतच नाही. जाधवांकडील 14 एकरातला हिरवा मका टप्प्याटप्प्यानं काढून त्याची कुट्टी तयार करण्यात आली. नंतर ही कुट्टी प्रक्रिया करून सायलेज बॅगमध्ये भरून हवा बंद करण्यात आली. कुट्टी तयार करण्याची म्हणजे एक मका राहते आपल्याकडं, एक गिन्नी गवत आहे तिची एक चालतात, एक ज्वारी आपली पारंपरिक ज्वारी ती उलड्यावर आल्यानंतर ती एक चालती. अशा 3 प्रकारे नवीन एक गवत आलेले, एक सागर का शुगर गवत आले ते अजून आमच्यापर्यंत आले नाही. त्याच्यापासून तिन्हीपासून बी ती कुट्टी तयार होती बॅग. 2.25 महिन्याची मका जावा तयार पाहिजे. कुठल्या ती उलड्यावरची मका लागते. तिचा असा चिक निघला पाहिजे, दाबली का असं तिचं पाणी उडायला पाहिजे. अशा स्टेजची मका आपल्याला घ्यावा लागते. आणि ही मका आम्ही भेटली. आम्हाला भेटल्यानंतर आम्ही मग जेवढ्या काय असं बॅगा तेवढ्या बॅगा आणि तिची लेबर करून कटिंग केली तिथं वावरत. आणि वावरत आणून ती इथं
जिथं आपल्याला बॅगा भरायच्या तिथं आणून टाकल्यानंतर लेबरच्या साह्यानं कटिंग केली, ती बारीक कुट्टा करून त्या बॅगी भरल्या आणि भरत असताना म्हणजे जेवढ्या असेल तेवढ्या बॅगी भरत. नंतर आम्हाला अशी कल्पना सुटली का आपल्या बॅगीत काय भागणार नाही, या बॅगी उन्हाना खराब होत्या, सावलीत उचलायची पंचायत, सावली याच्यात कशी करायची अशी आम्हाला पण. आणि नंतर आम्हाला काय सांगितलं का आम्हाला थोडीशी कल्पना सुटली, आपण त्यांचं बांधकाम आम्ही पाहिलं होतं. ते बांधकाम आम्ही घरी आल्यानंतर आम्ही ते बांधकाम तयार केलं तेवढं. आणि बांधकाम तयार म्हणजे 40 फूट लांबी 20 फूट रुंदी तेवढं बांधकाम तयार केल्यानंतर आम्ही त्याच्यात भरायला परत सुरुवात केली. 2 महिन्यानंतर खायला तयार झाली आणि तयार झालं तर आम्ही मग चालूच केलं ना ते घरचं, मग चालूच खाद्य काम चालूच केलं. यंदा मुरघास तयार केल्याचा मोठा आर्थिक फायदा जाधवांना झालाय. त्याचबरोबर सातत्याने सकस चारा खायला मिळत असल्याने जनावरांच्या आरोग्याला देखील फायदा झालाय. जाधवांनी जवळपास 417 टन मुरघास केल्यानं त्यांची वर्षभराची चारा टंचाई आता मिटली आहे. मुरघास घातल्यापासून पूर्वी आम्ही आपला ऊस आणि घास घालायचो. याच्यापासून आमच्याकडे 40-45 जण रोजचा ऊस तोडायचो, घास घालायचो, रोजच्या रोज लेबर आणायचं. आणि नंतर आम्ही मग हे सायलू घालायला सुरुवात केली. सायलू मग ऊस बंद केला, घास बंद केला. आणि ऊस आणि घास बंद केल्यानंतर आम्हाला 7 ते 8 दिवस आम्हाला कुठलाही फरक जाणवला नाही. त्याच्यानंतर असं जाणवलं का सायलू असा 20 ते 25 किलो घालायचो. वाळेल चारा कुठला भुसा असन, काय वाळेल वैरण असन ही सुद्धा घालायचो. याच्यानंतर आम्हाला 35 किलो गाईच्या पोटात चारा जायचा. गेल्यानंतर आमचं दूध 350-350 लिटर दूध जायचं. ते गेल्यानंतर त्याच्यानंतर सायलू घालायला सुरुवात केल्यानंतर आमचं दूध कंप्लीट 450-400 लिटर वाढल्यानंतर गाईची तब्येत खूप चांगली झाली. तब्येत झाल्यानंतर गाईचं असं तेज आलं, शेण सुद्धा असं चांगलं पडून आलं. याच्यापूर्वी घास आणि ऊस घालायचो, शेण असं पातळ घालायचो. तर आमचं रोजची 90 लिटरची आमची रोजचं दूध वाढल्यानंतर का आम्हाला आमचं म्हणजे 90 लिटर दूध वाढलं तर आम्हाला तेवढा तो नफाच झाला साहेब. नफा झाल्यानंतर असं वाटलं आमचा संकल्प फार मोठी आली आमच्या डोक्यात का हे आता 100% हे वर्षभर हेच चारा पाहिजे, तेव्हा आपल्याला हे दूध टिकवता येईल. त्याच्यानंतर आमचं 7 महिने संपलंच आहे. संपल्यानंतर आमचं परत दूध 3.25 लिटर चालू आहे. मग आता इथून पुढे आम्ही वर्षभर चारा पुरण 14 महिने एवढा चारा आम्ही तयार केलेला आहे. आणि आता इथून पुढे आम्ही तो चारा घालायला सुरुवात केली. यंदा राज्यात दुष्काळामुळे चाऱ्याची गंभीर स्थिती तयार झाली आहे. यंदा पाऊस कमी असल्याचं सुरुवातीलाच समजलं होतं. अशा वेळी शेतकऱ्यांना खरीप काळात चारा पीक करण्याचा सल्ला आणि मुरघास बनवण्याचं तंत्रज्ञान याचा जादा प्रचार झाला असता तर चाऱ्याची व्यवस्था करण्यात मोठं यश आलं असतं. आपल्याकडे सततच चांगला आणि ॲव्हरेज पाऊस पडेल असं काही होत नाही. गेली 2-3 वर्ष सुद्धा आपण पावसाची आपल्याला कमतरता भासलेली आहे. आणि नेमकं शासनापुढं आणि शेतकऱ्यापुढं हा चारा टंचाईचा एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्याने दूध उत्पादनावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. नेमकं उन्हाळ्यामध्ये जनावरांचं दूध कमी होतं आणि त्यावेळेला हिरवा चारा मिळत नाही आणि शेतकरी पर्याय नसल्यामुळं तो नगर जिल्ह्यातला तरी शेतकरी हा ऊसाचाच चाऱ्यासाठी उपयोग करत असतो. परंतु ऊस सोडून मका, त्याच्यानंतर कडवळ, शुगरगेज, गिन्नी गवत अशा प्रकारचे जे हिरवे गवत आहेत आणि 50% फुलोऱ्यात आल्यानंतर याची जर चांगली कुट्टी केली आणि त्या बॅगामध्ये किंवा जमिनीच्या वरती काही स्ट्रक्चर बांधून किंवा जमिनीच्या खाली सुद्धा विहिरीसारखं घेऊन अशा प्रकारे कुट्टी आपण त्याच्यात जर तुडून भरली त्यामध्ये काही वेळेला आपण युरिया गुळाचं पाणी टाकू शकतो. आणि ते जरी टाकलं नाही तरी चांगलं दाबून प्रेस करून नंतर वरून पॉलिथिन बॅगने चांगले कव्हर जर केलं आणि एअरटाईट ठेवलं तर 2 ते 2.5 महिन्यामध्ये हा मुरघास चांगला मुरला जातो त्याच्यामध्ये. आणि हा चारा आपण वर्षभर 2-2, 3-3 वर्षभर नंतर आपण जनावराला हिरवा चारा म्हणून देऊ शकतो. त्याच्यामुळे दुधाच्या उत्पादनात वाढ होते, जनावरे आजारी पडत नाहीत, त्यांची हेल्थ चांगली राहते. फॅटमध्ये सुद्धा जवळजवळ 0.5% वाढ झालेली दिसून येते. तर म्हणून आम्ही आत्मा अंतर्गत नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आणलं. त्यांनी हे प्रात्यक्षिक बघितलं आणि आज 14 तालुक्यात अशा प्रकारचा शेतकरी मुरघास तयार करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे. हिरवा चारा जो आज 3 रुपये 3.5 रुपये किलो घास मिळतो, ऊसाची वाढ आपल्याला 2,500 ते 3,000 रुपये मिळतात आणि उन्हाळ्यामध्ये नेमकं हे शॉर्टेज येतं. तर याच्यावर पर्याय सगळ्यात मुरघासाचा आहे आणि अशा प्रकारे मुरघासाचं एक मोठ्या प्रकारची चळवळ नगर जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे. ही इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जर आमच्याकडे आले तर त्यांना अशा शेतकऱ्यांकडे दाखवता येईल आणि मोठ्या प्रमाणात विदर्भ, मराठवाडा
ज्या ठिकाणी आज भीषण पाण्याची परिस्थिती आहे, उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणच्या पशुधनाला हिरवा चारा मिळू शकत नाही आणि हिरवा चारा तयार करणं, वाहतूक करणं हे फार शासनाला सुद्धा कठीण जात आहे. तर अशा प्रकारचे मूर घासाचे प्रकल्प मोठे जर उभे राहिले तर एक चांगल्या प्रकारची क्रांती या दूध धंद्यामध्ये नक्कीच होऊ शकेल. आज दुष्काळामुळे पशुधन वाढवण्याची शेतकऱ्यांची इच्छा होत नाही. असं असलं तरी जाधवांप्रमाणे 12 महिने पुरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात मुरघास तयार केला तर चारा टंचाईवर एकदाच मात करता येईल. ही गोष्ट रखमाजी जाधवांनी करून दुष्काळात मोठा व्यावसायिक फायदा मिळवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलंय. आज राज्यात ज्या भागात पाणी उपलब्ध आहे तिथल्या शेतकऱ्यांनी चारा पिकाची लागवड करून मुरघास तयार केला तर येणाऱ्या उन्हाळ्यात त्यांची चाऱ्यासाठी विक्री करून 4 पैसे देखील कमवता येतील. लैलेश बारगजे, साम टीव्ही, अहमदनगर.